आता बातमी बीडमधून आहे। 10वीच्या पहिल्याच पेपरला आज बीडमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। कुर्ला इथे एक 10वीचे परीक्षा केंद्रामध्ये 10वीच्या परीक्षार्थींना बसण्यासाठी चक्क मंडप घालण्यात आलेला। एबीपी माझाने या संदर्भात बातमी दाखवली आणि प्रशासनाने मग कारवाईचे आदेश दिले। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत मंडप उभारण्यात आल्याचं शाळेकडून सांगण्यात आलं। बीडमधील प्रकार चुकीचा असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळेंनी दिले। दरम्यान एकीकडे कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असतानाच अशा पद्धतीने 10वीची परीक्षा थेट मंडपात घेण्याची तयारी करणाऱ्यांना नियमांचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित होतोय। ज्यांनी कोणी केंद्राला भेट देऊन अहवाल दिला असेल की हे ठिकाण ओके आहे, तर निश्चितच ते जर ज्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील ते एज्युकेशन ऑफिसर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करतील आणि हे जे काही केंद्र संचालक आहेत की ज्यांनी बाब निदर्शनास आणून दिली नाही तर त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एज्युकेशन ऑफिसर संस्थेला त्या ठिकाणी लिहितील। त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स बोर्डाकडून दिले गेले आहेत। तर या प्रकरणी शिक्षण विभागाने अहवाल मागवलाय। कारवाई होणार असल्याचं शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांनी स्पष्ट केलं। या शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना, जागेची उणीव किंवा या बाबतीमध्ये कोणताही पत्रव्यवहार आपल्यालाही झालेला नाही शिक्षण अधिकाऱ्यालयाला। त्याचबरोबर विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगरलाही हा पत्रव्यवहार झालेला नाही आहे। मी स्वतः मुख्याध्यापकांशी बोललेली आहे, पण त्यांची उत्तरं काही समाधानकारक मला वाटलेली नाही आहेत। मंडप का टाकला गेला तर या बाबतीतलं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण आणि आपले जे विस्तार अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, त्यांचा अहवाल आपल्याला प्राप्त होईल। त्याच्यानंतर या संदर्भामध्ये अतिशय कठोर भूमिका जी आहे तर ती प्रशासनाकडून घेतली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।